तर तुम्ही उल्लेख केलात की लोकांसाठी काम करणाऱ्या तुम्ही आहात. तुमचा जेव्हा पराभव झाला, कटू आठवणी आहेत, पण त्याचा उल्लेख करायला हवा. तुमचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी टोकाचा पाऊल उचललं, आपलं जीवन संपवलं. प्रसंगी तुम्ही वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय सुद्धा घेतला. तुमचं आणि कार्यकर्त्यांचं एक वेगळंच बॉन्डिंग पाहायला मिळतं. अगदी मला आठवतं गोपीनाथ मुंडे ज्या क्षणी गेलेले होते, मुंडे साहेब जेव्हा गेलेले होते तेव्हा तुम्ही त्यांना जी कार्यकर्त्यांना आवळण्याकरता केलेली विनंती होती, किंवा अगदी बीडचा जेव्हा आम्ही दसरा मेळावा पाहतो तेव्हा तुम्ही अगदी आवर्जूनपणे आपल्या कार्यकर्त्यांवर तितकंच प्रेमही करता आणि तितकीच दमही देता तेवढ्याच. त्यामुळे तुमचं आणि कार्यकर्त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांना फार मनाला लागलं होतं. निसर्गतः हा जो प्रकार घडला, माझ्या पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या, अगदी तरुण मुलांनी, आणि ते माझ्यासाठी पण खूप जिव्हारी लागणारा विषय होता. मला वाटतं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर मी कधीच एवढी कोलॅप्स झाले नाही जेवढे मी त्या घरी जेव्हा मी गेले पहिल्या कार्यकर्त्याच्या तेव्हा. कारण मला खूप गिल्टी फिलिंग होत होतं की इतकं प्रेम मी कुठे ठेवू आणि मी याचं काय करू या प्रेमाचं, अशी परिस्थिती होती. मी त्यांना बोलले देखील की तुम्ही साहेबांचा मृत्यू पचवला पण हा पराभव नाही पचवू शकला. तर ही भावना माझ्या मनामध्ये होती. शेवटी मला सांगावं लागेल की मी राजकारण सोडेन जर तुम्ही हे थांबवले नाही सत्र. तर त्याच्यानंतर मात्र अशी कुठली अप्रिय घटना घडली नाही. हे पण त्यांचं केवढं मोठं प्रेम माझ्यावर आहे, हे माझ्यासाठी सर्वात मोठं कर्ज आहे. या पद्धतीने लोकांनी माझ्यावर प्रेम करणं, आणि प्रेम म्हणलं की त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात. प्रेम म्हणलं की एक जिव्हाळा येतो, एक काळजी येते, आणि धाक, ह्या सगळ्या गोष्टी असतात. शेवटी समाजाला आपण जेव्हा प्रभावित करत असतो तर आपण समाजाला चांगल्या दिशेने नेणं हे लीडर्सचं कर्तव्य आहे. चांगल्या गोष्टी नाही करायच्या, वाईट गोष्टी करायच्या, आणि त्या कशा योग्य आहेत हे दाखवणं हे काम लीडर्सचं नाही. त्यामुळे मी दम भरतेच. आत्ताच इथे तुमच्या एंट्रीवर एकाला दम भरत होते मी, कारण कार्यकर्त्यांना योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट काहीतरी त्याच्या सीमा आपण दिल्या ना तर त्यांचं पण जीवन घडत असतं. आणि खूप लोक आहेत जे 10 वर्षापूर्वी माझ्या जीवनात आले आणि तेव्हा त्यांना मी काही गोष्टी घालून दिल्या आणि त्याप्रमाणे राहिले. तर त्या लोक आज म्हणतात की ताई आम्हाला तुम्ही तेव्हा सांगितलं, आम्ही त्याप्रमाणे राहिलो, ते चांगलं आहे. तर मला असं वाटतं की एक ताई आहे, एक आई आहे मी, आणि मी कार्यकर्त्यांकडे अगदी तशाच दृष्टीने बघते जसं मी माझ्या आर्यमनकडे पाहते. आणि मला असं वाटतं की समाज घडवणं हे पण तेवढंच काम आहे. नुसतंच आपण नेतृत्व करणं, पदावर विराजमान होणं एवढंच फक्त आमचं काम नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.